नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महामेट्रोमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 40,000 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 55 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4/7/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 5/6/2025 पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि 4/7/2025 पर्यंत तुम्ही 6 वाजेपर्यंत अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर टेलिकॉमसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी नागपूर मेट्रो रेलसाठी या ठिकाणी एक निघालेली आहे। ओपन कॅटेगरीतून वॅकन्सी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 19 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट 1साठीची वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून एक निघालेली आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। या ठिकाणी देखील अनुभव तुमचा लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठीची एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षाची वयमर्यादा आहे। या ठिकाणी देखील अनुभव तुमचा असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठीचीच वॅकन्सी ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। या ठिकाणी देखील तुम्हाला अनुभव लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉकसाठी ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी देखील लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठीची एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 55 वर्षाची वयमर्यादा आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ॲडिशनल जनरल मॅनेजर फायनान्स या पदासाठी ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 1,00,000 रुपये ते 2,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। CA तुमचं झालेलं असेल किंवा ICWA झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 53 वर्षाची वयमर्यादा आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे जॉईंट चीफ प्रोजेक्ट मॅनेजर डिझाईनसाठी नागपूर मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 90,000 रुपये ते 2,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉकसाठी नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी 2 वॅकन्सी ठिकाणी आहे आणि ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। अशा 3 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 70,000 ते 2,00,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे।
अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ऑपरेशनसाठी नागपूर मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी पुण्यासाठी एक आणि ठाणेसाठी एक अशा 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षांची वयोमर्यादा ठिकाणी आहे। अनुभव तुमचा लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ठाणेसाठी वॅकन्सीज या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर सिस्टमसाठी नागपूर मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी आणि पुणेसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। अनुभव तुमचा लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ECS आणि TVSसाठी ठाणेसाठीच वॅकन्सीज या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर आर्किटेक्चरसाठी पुणे मेट्रोसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 रुपये ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी आर्किटेक्चर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। अनुभव तुमचा लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिग्नलिंगसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर टेले आणि AFCसाठी ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेलसाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर IT ठाणेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 45 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्ससाठी ठाणेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। CA तुमचं झालेलं असेल किंवा ICWA झालेलं असेल संबंधित अनुभव तुमच्याकडे असेल तर 45 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिलसाठी ठाणेसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 2 वॅकन्सीचे कोण्या ठिकाणी निघालेले आहे। 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर S&Tसाठी नागपूरसाठी वॅकन्सी ठिकाणी आहे। 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर सिव्हिलसाठी पुणे मेट्रोसाठी या ठिकाणी 7 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यामध्ये ओपनसाठी 3, OBCसाठी 2, SCसाठी 1 आणि STसाठी 1 आणि ठाण्यासाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्यामध्ये ओपन आणि OBCसाठी एक वॅकन्सी आहे। वेतन जे आहे तुम्हाला 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। तुमचं बी झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। संबंधित अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे।
त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर फायनान्स या पदासाठी ठाणेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। CA तुमचं झालेलं असेल किंवा ICWA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षाची वयोमर्यादा आहे, संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर सेफ्टी या पदासाठी ठाणेसाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षाची वयोमर्यादा आहे, संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर स्टोअर या पदासाठी ठाणेसाठीची वॅकन्सी आहे 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 40 वर्षाची वयोमर्यादा आहे, फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर मॅनेजर क्वालिटी कंट्रोलसाठी या ठिकाणी ठाणेसाठीची वॅकन्सी आहे 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव आवश्यक आहे। 40 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल या पदासाठी नागपूरसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। ठाण्यासाठी एकूण 9 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर ठाणे इंटग्रल रिंग मेट्रो रेलसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये वेतन मिळेल। संबंधित अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर ट्रेनिंग या पदासाठी नागपूरसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे आणि पुण्यासाठी एक वॅकन्सी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा आहे। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 2 वॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। फुल टाईम BE झालेलं असेल BTech झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। संबंधित अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर टेलिकम्युनिकेशन आणि AFCसाठी 3 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 35 वर्षाची वयोमर्यादा आहे। BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर सिग्नलिंगसाठी 3 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये यापैकी कुठलीही एक शैक्षणिक अर्थ असेल तर अर्ज तुम्ही करू शकता। संबंधित अनुभव तुमचा लागेल। 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर ट्रॅक या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा आहे। संबंधित अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी आहे। BE झालेलं असेल BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा आहे। संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 3 वॅकन्सीज आहे। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। BE तुमचं झालेलं असेल BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकल डिसिप्लिनने फुल टाईममध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 35 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर रोलिंग स्टॉकसाठी 5 वॅकन्सी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल। BE तुमचं झालेलं असेल BTech झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयोमर्यादा आहे। संबंधित अनुभव तुम्हाला असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर स्टोअरसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल BTech झालेलं असेल मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये
किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर ऑपरेशनसाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये. तर 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर सेफ्टी या पदासाठी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल, एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर OHEसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फुल टाईम तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित अनुभव लागेल. 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर PSTसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. सेम वरीलप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक अर्थ आहे. 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. संबंधित अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर अंडरग्राऊंडसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम शैक्षणिक अर्थ मागील पदाप्रमाणेच या पदाची देखील देण्यात आलेली आहे. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर फायनान्स या पदासाठी 3 वॅकन्सी आहे. CA झालेलं असेल, ICWA झालेलं असेल तर 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. BE तुमचं झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी अर्ज करू शकता. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर फायनान्ससाठी 3 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन आहे. CA झालेलं असेल, ICWA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. फुल टाईम BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर प्रोक्युरमेंटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे. BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित अनुभव लागेल. 35 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सर्वेसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल. फुल टाईम BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ कंट्रोलर या पदासाठी 2 वॅकन्सी आहे. 46,000 ते 1,45,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. फुल टाईम BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव जो आहे तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेक्शन इंजिनियर सिग्नलसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. सेम या ठिकाणी क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे या ठिकाणी आहे. 32,000 रुपये 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे. त्यानंतर सेक्शन इंजिनियर आणि AFCसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. 7 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे आहे. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेक्शन इंजिनियर OHEसाठी 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. फुल टाईम BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेक्शन इंजिनियर PSIसाठी 2 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन जे आहे दिलं जाईल. फुल टाईम BE झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सेक्शन इंजिनियरसाठी MEPसाठी 2 वॅकन्सीज आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. 32 वर्षाची वयोमर्यादा यासाठी देखील आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सेक्शन इंजिनियर ट्रॅकसाठी 1 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन आहे.
सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे या ठिकाणी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं बी किंवा बीटेक असणं आवश्यक आहे. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सेक्शन इंजिनियर ट्रेनिंगसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. तुमचं बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर सिव्हिलसाठी 14 वॅकन्सीच्या ठिकाणी निघालेल्या आहेत. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल E&M आणि OHE किंवा PSIसाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल. फुल टाईम बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर सेक्शन इंजिनियर ट्रेनिंग आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन आणि AFCसाठी या ठिकाणी 5 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये, टेलिकम्युनिकेशनमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव जो आहे तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर स्टोअरसाठी 2 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे आहे. 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर लोअरिंग स्टॉकसाठी 7 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम बी किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये, तर तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सेक्शन इंजिनियर ट्रॅक्शनसाठी किंवा पॉवर सप्लायसाठी वॅकन्सी आहेत. 3 वॅकन्सी. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम बी किंवा बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही अर्ज करू शकता. 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. संबंधित अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 2 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे आहे. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर सेक्शन इंजिनियर IT 2 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे या ठिकाणी आहे. 32 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. अनुभव तुमचा संबंधित लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर E&Mसाठी 1 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर अर्ज करू शकता. संबंधित अनुभव लागेल. 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. सेक्शन इंजिनियर अंडरग्राऊंडसाठी 1 वॅकन्सी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. फुल टाईम बी झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर 32 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर सेक्शन इंजिनियर डिझाईनसाठी S4साठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे. 40,000 ते 1,25,000 रुपये वेतन दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन मागील पदाप्रमाणे या ठिकाणी आहे. 32,000 रुपये दरमहा वेतन 32 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. संबंधित अनुभव तुमचा लागेल. फुल टाईम बी किंवा बीटेक सिव्हिलमध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर वयामध्ये सवलत देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. SC/STसाठी 3 वर्षाची, OBCसाठी 5 वर्षाची, त्याचबरोबर इतर कॅन्डिडेटला देखील वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे. फीज पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी 400 रुपये या ठिकाणी भरायचे आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन फी 300 आणि प्रोसेसिंग फी 100 रुपये या ठिकाणी असेल. तुम्ही जर SC/ST किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त प्रोसेसिंग फी म्हणजे 100 रुपये या ठिकाणी फीज पेमेंट जे आहे करावं लागेल. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला जर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट किंवा नवी मुंबई मेट्रो लाईन 1 आणि ठाणे इंटरग्रल रिंग मेट्रो प्रोजेक्टसाठी अर्ज जे आहेत तुम्हाला जनरल मॅनेजर HR महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रोन भवन नियर दीक्षाभूमी नगर नागपूर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत. आणि तुम्हाला जर पुणे मेट्रोसाठी अर्ज करायचे असतील तर जनरल मॅनेजर HR महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, डिस्ट्रिक्ट कोड मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा.
तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.